नांदेडमध्ये स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले। गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे। देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नांदेड शहरातील राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर हा सामाजिक उपक्रम पार पडला। मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्यात आलं। गेल्या 10 वर्षांपासून संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे। यावेळी वडार समाजाचे ज्येष्ठ नेते नागेश देवकर, शिवाजी वाघमारे, ॲडव्होकेट प्रल्हाद मोरे, लालेश विजापुरे, तुकाराम मोरे, रमेश दिंडे, अर्जुन मेटकर, मिथुन पवार, प्राध्यापक बाबू डिकळे यांच्यासह संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाचा उत्सव केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला। आजच्या कार्यक्रमाचं काय नियोजन आहे? आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतवासियांना मी वडार महाराष्ट्र संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी वडार महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय वडार हृदय सम्राट विजयदादा चौगुले यांच्या कृपाआशीर्वादाने आज नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीनं ITI चौक या ठिकाणी वही वाटप, शालेय साहित्य व बिस्किट वाटप आणि पेन वाटप दरवर्षी मी वडार महाराष्ट्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हा सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी होत असतो। हाच उद्देश आहे की वडार समाज हा वंचित आणि विकासापासून कोसो दूर झालेला आहे। या समाजातून आज कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आज समाज आलेला आहे आणि म्हणूनच हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून एक राष्ट्रीय कार्य म्हणून आज आम्ही हा वही वाटपाचा कार्य हाती घेतलेला आहोत। गेल्या 7-8 वर्षापासून हा कार्यक्रम ITI चौक या ठिकाणी नांदेडला आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने वाटप करत असतो। काय प्रश्न? अजून काय नियोजन आहे यापुढं? आणि या माध्यमातून आमचा समाजाचे जे काही समजा तरुण मंडळी आहेत आणि सुशिक्षित बेरोजगार आहेत यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये नोकरीची संधी उपलब्ध व्हावं म्हणून वडार समाजाचा इतर राज्यामध्ये SCमध्ये समावेश आहे, इतर राज्यामध्ये STमध्ये समावेश आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा वडार समाजाचा STमध्ये समावेश व्हावा या प्रवर्गात समावेश झाल्यामुळं आमचा समाजसुद्धा विकासापासून जो वंचित आहे तो शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊन प्रत्येकाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना एक साधन उपलब्ध होईल आणि समाज आज कुठंतरी प्रवाहामध्ये राहील। तसा तर वडार समाज हा ऐतिहासिक काळापासून बरंचसं काही कार्य केलेलं आहे। त्यामध्ये या राज्याचा विकास करत असताना रस्ते विकास असतील, किल्ले असतील, गड किल्ले असतील, हे सर्व काही वडार समाजाच्या हातून झालेलं आहे। पण आज कुठेतरी समजा वडार समाज इतिहासापासून वंचित आहे। इतिहासामध्ये नाव आहेत पण त्यामध्ये वडार समाजाचं नाव येत नाही आहे। फक्त हिरोजी इंदोलकर यांचा ज्या ठिकाणी समावेश केलेला आणि त्यांचासुद्धा राज्य शासनानं दरवर्षी जयंती साजरा करावा आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनानं त्याला मान्यता देऊन दरवर्षी जयंती साजरा करून समाजाचा कुठंतरी नावारूपाला आणण्याचं कार्य महाराष्ट्र सरकारने करावा हाच आमचा उदात्त हेतू आहे। आणि यासाठी वडार हृदय सम्राट सन्माननीय विजयदादा चौगुले साहेब यांनीसुद्धा यासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि या मार्गदर्शनातूनच आज संघटना आज नांदेड या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं आम्ही हा एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून हा दरवर्षी वही वाटप आणि बिस्किट वाटपाचा कार्यक्रम आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून करत असतो। धन्यवाद। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।